तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 6th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर 30 प्रॉफिट आणि लॉस याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची, त्याच्यावरची एक्झाम्पल घ्यायचे. मागील लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट कशाला म्हणायचे, लॉस कशाला म्हणायचे ते पाहिलं, किंवा प्रॉफिट केव्हा होतो, लॉस केव्हा होतो ह्याच्याविषयी आपण काय केली, माहिती घेतली. मग आता सांगा, प्रॉफिट केव्हा होईल? ज्यावेळेस सेलिंग प्राइस ही ग्रेटर आहे कुणापेक्षा, कॉस्ट प्राइस पेक्षा, त्यावेळेस काय झालं, प्रॉफिट झालं. म्हणजे दुकानदाराची किंवा त्या व्यक्तीची ज्यावेळेस सेलिंग प्राइस मोठी असते कुणापेक्षा, कॉस्ट प्राइस पेक्षा, त्यावेळेस त्या दुकानदाराला, त्या व्यक्तीला काय होतो, प्रॉफिट होतो. मग आता लॉस केव्हा होतो? तर ज्यावेळेस सेलिंग प्राइस ही लेस असते, लेस दॅन कॉस्ट प्राइस, बरं नाही, सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत ही कमी असते आणि खरेदी किंमत काय असते, जास्त. म्हणजे कमी किमतीला विकायचं आणि जास्त किमतीला काय करायचं, खरेदी करायचं. असं झालं तर काय होतं, या ठिकाणी लॉस होतो, त्यालाच काय म्हणतो आपण, तोटा असतो. ह्याच्यावरती काही एक्झाम्पल तुम्हाला फॉर्म्युला दिला, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस काय, कॉस्ट प्राइस, आणि लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. हे आपण दोन फॉर्म्युले पाहिले. त्या दोन्ही फॉर्म्युल्यावरती आपण प्रॅक्टिस सेट 31 मधील काय केला, फर्स्ट क्वेश्चन पाहिला. प्रॅक्टिस सेट 31 मधील आपण काय केलाय, फर्स्ट क्वेश्चन पाहिला. आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेकंड क्वेश्चन घ्यायचा आहे किंवा पुढील क्वेश्चन घ्यायचा. आता सेकंड क्वेश्चन पाहू आपण. तुम्ही टेक्स्ट बुक पहा, पेज नंबर 67 आहे. त्या पेज नंबर 67 मध्ये आपल्याला काय केलं, वर्ड प्रॉब्लेम दिले. ते वर्ड प्रॉब्लेम मोठे, त्याच्यामुळे काय करायचं, या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो. काय दिले बघा वर्ड प्रॉब्लेम मध्ये, अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर ₹3000. म्हणजे एका दुकानदाराने काय केलं, सायकल जी आहे ती काय केली, या ठिकाणी खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली तरी, की ₹3000 अँड सोल्ड देम, आणि ते विकून टाकली फॉर ₹3400. म्हणजे 3000 रुपयाला त्यांनी काय केली, त्या दुकानदाराने सायकल खरेदी केली आणि 3400 रुपीजला ती काय केली, विकून टाकली. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट. त्यांनी त्याचा काय विचारला, प्रॉफिट विचारला दुकानदार. आपल्याला माहिती, कारण की सेलिंग प्राइस ही तर ग्रेटर आहे आणि कॉस्ट प्राइस ही काय, स्मॉलर. त्याच्या आपल्याला माहिती की त्या दुकानदाराला काय झालं, या ठिकाणी प्रॉफिटच झालं, बरोबर. त्या दुकानदाराला प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट किती झाला तो आपल्याला काय केलं, या ठिकाणी विचारलाय. मग आधी पहिल्यांदा काय करू, आपल्याला जी माहिती आहे ती माहिती आपण काय करायची, या ठिकाणी लिहून काढायची. काय माहिती दिली बघा, लक्ष द्या, की कॉस्ट प्राइस. या ठिकाणी आपल्याला तरच म्हणलं मी शॉर्ट मध्ये, CP इज इक्वल टू रुपीज किती, 3000. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपलं, ₹3000 सेलिंग प्राइस, म्हणजे त्याला शॉर्ट मध्ये मी SP म्हणतो, रुपीज किती, 3400. बरं, ₹3400 म्हणजे कॉस्ट प्राइस ही 3000 आहे आणि सेलिंग प्राइस काय, 3400. सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, देअरफॉर काय म्हणताय आपला, इथं काय झालं, या ठिकाणी प्रॉफिट झाला. तो प्रॉफिटच आपल्याला विचारलाय. तो प्रॉफिट आपल्याला काढता येईल. फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, काय फॉर्म्युला आपला, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. हा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. काय सेलिंग प्राइस, आपण पाहिली सेलिंग प्राइस 3400 आणि कॉस्ट प्राइस काय आपले 3000 रुपीज, बरोबर आहे. कॉस्ट प्राइस काय, 3000 रुपीज. म्हणजे त्यांचं जर सबट्रॅक्शन केलं किती आलं, 400. म्हणजे प्रॉफिट इज इक्वल टू
काय म्हणतात आपल्याला ₹400. किती रुपये झाला प्रॉफिट? 400 रुपीज प्रॉफिट. बरोबर. म्हणजे काय म्हणताय? 400 रुपीज वॉज हिज प्रॉफिट. बघायचं ₹400 was his profit. याचा प्रॉफिट किती रुपये झाला? 400 रुपीज काय झाला प्रॉफिट. कारण त्यांनी 3000 रुपये आले आणि 3400 विकली. 3000 ला सेल केली 3400 ला सेल केली आणि त्यांनी काय केलं 3000 ला परचेस केली, विकत घेतली. बरोबर, खरेदी केली. या पद्धतीमध्ये आपल्याला काय सेकंड नंबरचा झाला. आता थर्ड नंबर पाहू आपण. थर्ड नंबर मध्ये काय दिलं? आता थर्ड मध्ये सुनंदाबाई. बरे, सुनंदाबाई बॉट मिल्क फॉर ₹475. म्हणजे सुनंदाबाईनं काय केलं? या ठिकाणी दूध खरेदी केले. किती रुपयाला खरेदी केलं? ₹475 and converted into a car and sold it ₹700. तिचं दह्यामध्ये काय केलं? रूपांतर केलं आणि किती रुपयाला विकून टाकलं? ₹700. 475 ला खरेदी केलं आणि त्याचं काय केलं? या ठिकाणी दह्यामध्ये रूपांतर करून टाकलं आणि ₹700 ला काय केलं? ते विकून टाकलं. म्हणजे इथं सुद्धा कॉस्ट प्राइस काय? लेस दॅन सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस काय? ₹700. म्हणजे कॉस्ट प्राइस ही लहान आहे आणि सेलिंग प्राइस मोठी किंवा सेलिंग प्राइस मोठी, कॉस्ट प्राइस लहान आहे. म्हणजेच काय झाला? प्रॉफिटच झाला. बरोबर आहे? म्हणजे काय झालं? या ठिकाणी प्रॉफिट झाला. आणि मग आपल्याला काय? हाऊ मच प्रॉफिट डिड सी मेक? बरे, मग तिला प्रॉफिट किती झाला आपल्याला माहिती. फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काढून घेऊ. जसं इथं काढलं त्या पद्धतीमध्ये फॉर्म्युला काय आपला? प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आता सेलिंग प्राइस किती? 700 मायनस 475. बरे, याचं सबट्रॅक्शन करून घ्या. इथं बाजूला वाटलं की सबट्रॅक्शन करतो. आपल्याला येते सबट्रॅक्शन एका पद्धतीमध्ये यायचे. मग काय होईल? आता 10 मधून 5 गेले, किती राहिले? 5. इथे किती? 9 मधून 7 गेले, काय राहिले? 2. इथे किती? 6 मधून 4 गेले, काय राहिले? 225 रुपये. बरे, म्हणजे 225 रुपये. 200 काय? 25 रुपये. म्हणून आपल्याला इथं प्रॉफिट देता येईल. प्रॉफिट इज इक्वल टू ₹225. बरे, 225 रुपये एवढा काय झाला? प्रॉफिट झाला. आणि मग आपलं उत्तर लिहून काढता येईल. हाऊ मच आहे? फक्त काय लिहायचं? ₹225 प्रॉफिट सी मेक. प्रॉफिट बरे, या पद्धतीमध्ये काय करायचं? उत्तर लिहून काढा. काय अडचण बघा लक्षात घ्या. दोन्ही एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिली. त्या कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस वरून त्यांनी आपल्याला प्रॉफिट किती झाला तो विचारला. प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र दिले. त्या सूत्र वापरायचं. कोणता फॉर्म्युला दिला आपल्याकडे? प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं? किमती ठेवायच्या, सबट्रॅक्शन करायचं आणि सबट्रॅक्शन करून येणारं जे आन्सर आहे ते म्हणजे आपलं काय? उत्तर आहे किंवा या ठिकाणी प्रॉफिट आहे. बरोबर. आता त्यानंतर 4 नंबर काय म्हणतात बघा लक्षात घ्या. 4 नंबर मध्ये जिजामाता उमेश सेविंग ग्रुप. 4 नंबर पाहू आपण. जिजामाता सेविंग ग्रुप. त्या जिजामाता सेविंग ग्रुप मध्ये आपल्याला काय काय माहिती दिली पहा. जिजामाता वुमन्स सेविंग ग्रुप बॉट रॉ मटेरियल्स worth ₹15,000 for making chaklis.
जिजामाता सेविंग ग्रुप आहे, बचत गट आहे. त्या बचत गटामध्ये काय होतात की या ठिकाणी महिला जमा होतात. काही 10, 15, 5, 7 महिलांचा एक ग्रुप तयार केलेला असतो. त्या ग्रुपला नाव देऊन काय केलं त्याच्यात बचत गट त्याला नाव दिलं आपण. त्यांनी काय केलं की 15,000 रुपीजचं काय केलं रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल काय केला या ठिकाणी खरेदी केला. कशासाठी तर काय करणार आहेत ते सगळेजण मिळून चकल्या तयार करणार. काय तयार करणार आहेत चकल्या तयार करणार. आणि they sold the chaklis for 22,050 rupees. How much profit did WSG make? तो जो जिजा माता वुमन सेविंग ग्रुप जो आहे तो त्या ग्रुपनं किती प्रॉफिट काय केला या ठिकाणी कमवला असं विचारलं. काहीच नाही, तोच आहे. वाक्यरचना फक्त बदललेली, बाकी काही याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही. कॉस्ट प्राइस दिली सगळ्या गणितावर, सेकंड नंबरमध्ये, थर्ड नंबरमध्ये, दुसऱ्या नंबरच्या, तिसऱ्या नंबरच्या आणि आता ह्या चौथ्या नंबरच्या गणितामध्ये सुद्धा काय केले आपल्याला कॉस्ट प्राइस दिली, सेलिंग प्राइस दिली, प्रॉफिट विचारला. बाकी वर्ड प्रॉब्लेम नाव वेगवेगळे देऊन काय केलं या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम काय केले तयार केले. मग बघा या ठिकाणी 4 नंबरचं कॉस्ट प्राइस काय राहिला लक्ष द्या. म्हणजे किती रुपयाला खरेदी केलं त्यांनी सगळं रॉ मटेरियल 15,000 रुपीज. किती रुपयाला 15,000 रुपीजला चकल्याचं रॉ मटेरियल. आपल्याला माहिती आता चकलीसाठी काय करायला नाही, चकल्यासाठी काय करायला नाही. डाळीचं पीठ लागेल, तिखट लागेल, मीठ लागेल, तेल लागेल, अशा पद्धतीमधल्या ज्या काही वस्तू ज्या लागणार आहेत त्या सगळ्या वस्तू त्यांनी काय केल्या 15,000 रुपयामध्ये खरेदी केल्या. आणि सर्वच या ग्रुपमधील त्या गटामधील ज्या लेडीज असतील, वुमेन्स असतील, त्या वुमेन्सने आपलं आपलं काम करून काय केलं या ठिकाणी त्या चकल्या काय केल्या तयार केल्या. आणि त्या चकल्या तयार करून त्या किती रुपयाला विकून टाकल्या त्या सगळ्या 22,050 रुपीज. म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली 22,050 रुपीज. सेलिंग प्राइस 22,050 बरोबर ना. 22,000 म्हणजे इथं सेलिंग प्राइस काय ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. बरोबर इथं सुद्धा काय सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. म्हणजेच काय झाला प्रॉफिट झाला. आणि प्रॉफिट इज इक्वल टू काय म्हणतात आपल्याला प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे 22,050 मायनस 15,000 इज इक्वल टू बघा. आता याचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. तर इथं बाजूला सबट्रॅक्शन वाढलं असं नाही लक्षात आलं आपल्याला 22,050 बरोबर आहे. त्याच्यामधून मायनस करायचं 0 हे 5 ला 5 0 0 12 मायनस 5 किती झाले 7 आणि 1 1 1 0 म्हणजे 7,050 रुपीज. किती 7,050 रुपीज बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी बघा लक्षात द्या प्रॉफिट झाला किती 7,050 रुपीज. प्रॉफिट इज इक्वल टू काय म्हणतात आपल्याला रुपीज 7,050 7,050 रुपये एवढा काय झालं या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. आणि त्याला काय म्हणलं या ठिकाणी हाऊ मच प्रॉफिट डिड द WSG मेक. WSG म्हणजे काय वुमन सेविंग ग्रुप. देअरफॉर म्हणायचं रुपीज 7,050 profit the WSG make. बरोबर नाही WSG म्हणजे काय वुमन सेविंग ग्रुप. यांनी काय केलं या ठिकाणी प्रॉफिट काय केला तयार केला मिळवला. किती रुपये 7,050 रुपये. बरे तिन्ही जे एक्झाम्पल आपण पाहिले ते तिन्ही एक्झाम्पल अतिशय सोपे लक्षात. वर्ड मध्ये तंत्रामध्ये बदल आहे फक्त टाईप एकच आहे प्रकार एकच आहे. कॉस्ट प्राइस दिली सेलिंग प्राइस दिली आणि आपल्याला काय करायचं प्रॉफिट करायचं. आता 5th नंबर मध्ये आपण पाहू काही बदल आहे का त्याच पद्धतीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू या ठिकाणी
त्याची माहिती घेऊ की काय काय आपल्याला दिलेलं आहे ते पाहू. काय काय दिलं बघायला लक्षात द्या. तर फिफ्थ मध्ये प्रमोद बॉट 100 bunches of मेथी. बरोबर. मेथी grains for 400. For काय 400. In sudden downpour, 30 of the bunches on his handcart got spoiled. He sold the rest at the rate of ₹5 each. Did he make profit or loss? बघा लक्ष द्या. काय केलंय प्रमोदनं 100 bunches म्हणजे 100 जुड्या कशाच्या मेथीच्या. मेथीच्या 100 काय जुड्या त्या ठिकाणी किती रुपयाला खरेदी केल्या? 400 रुपयाला खरेदी केल्या. किती रुपयाला खरेदी केल्या? 400 रुपयाला. बघा लक्ष द्या. 100 जुड्या म्हणजे या ठिकाणी कॉस्ट प्राइस ऑफ मेथी, कॉस्ट प्राइस सीपी ऑफ मेथी ग्रीन्स किती रुपये? म्हणजे त्यांनी शेवटी किती रुपयाला आणले? 400 रुपयाला खरेदी केली. बरोबर. आणि 400 रुपयाला खरेदी केल्यानंतर त्याच्यातल्या काही काय केल्या? स्पॉइल झाल्या, खराब झाल्या. किती खराब झाल्या? 30 म्हणजे 100 मधल्या 30 विकेपर्यंत काय झाल्या? त्या नासून गेल्या, सडून गेल्या, खराब झाल्या. किती? 100 पैकी 30 लक्षात घ्या. म्हणजे काय झालं की रिमेनिंग काय म्हणायचं या ठिकाणी? बंचेस ऑफ मेथी. म्हणजे आफ्टर स्पॉइलिंग मेथी ग्रेन्स. बरोबर. मेथी ग्रेन्स मेथीच्या जुड्या ज्यावेळेस स्पॉइल झाल्या, खराब झाल्या, खराब झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जुड्या किती आहेत त्या आपल्याला काढायचं. मग किती राहिल्या? तर 70. कारण की 30 तर काय झाल्या? खराब झाल्या. म्हणून या ठिकाणी काय लिहितं आपल्याला? आफ्टर स्पॉइलिंग किंवा रिमेनिंग bunches after spoil. आफ्टर काय? स्पॉइल. बरोबर. स्पॉइल काय म्हणून या ठिकाणी? आफ्टर स्पॉइल म्हणजे या ठिकाणी नंतर काय झालं मग आता? 100 - 70 सॉरी 30 म्हणजे किती राहिलं? 70. सगळ्या विकता आल्या का? 100 बंचेस घेतले पण सगळ्या विकता आल्या का? नाही विकता आल्या. कारण त्याच्यातल्या 30 काय झाल्या? खराब झाल्या. आणि त्यांनी विकले किती? 70च विकल्या. लक्षात घ्या. किती विकल्या? 70. कारण 30 तर त्याच्या जागेवरच काय झाल्या? खराब झाल्या. आणि त्यांनी 70 काय केलं? विकले. आता काय? तर ही सोल्ड रेस्ट ॲट द रेट ऑफ ₹5 each. आणि शिल्लक राहिलेल्या त्यांनी काय केलं? 5 रुपयाला विकले. 5 रुपयाला एक. अशा किती राहिल्या शिल्लक? 70. कारण का 100 आणल्या होता त्याने. किती रुपयाला? 400 रुपयाला. बरोबर. त्यातल्या 30 खराब झाल्या म्हणजे राहिल्या किती शिल्लक? 70. आता काय करायचं या ठिकाणी? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस एसपी ऑफ काय म्हणलं या ठिकाणी? इच बंच. बरोबर. एसपी ऑफ काय? इच बंच इज इक्वल टू रुपीज किती? 5 रुपयाला त्यांनी काय विकल्या. मग टोटल एसपी म्हणायचं आपण आता. बरोबर. टोटल एसपी सगळ्यांची मिळून सेलिंग प्राइस किती झाली? सगळ्यांची म्हणजे 70 बंचेसची. मग काय म्हणता या ठिकाणी? 70 × 5 इज इक्वल टू 300. बरोबर. आता काय करायचं आपल्याला? काय झालं बघा लक्षात द्या की त्याला तरी किती रुपयाला खरेदी केले? 400 रुपयाला खरेदी केलं. सगळं त्याचं स्पॉइल झाल्यानंतर, खराब झाल्यानंतर
त्यांनी सगळ्या विकून टाकल्यानंतर त्याच्या हातामध्ये किती रुपये राहिले 350. किती रुपये राहिले 350. म्हणजे काय तर हे सीपी किती आहे 400 रुपीज आणि एसपी किती आहे 350. तर त्यांनी विचारले डिड ही मेक प्रॉफिट ऑर लॉस, म्हणजे त्याला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय ह्याच्याविषयी माहिती विचारते. त्यांनी नाही सांगितलं की प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला. आपण आता ठरवायचे की प्रॉफिट झालाय का लॉस झाला. आता कशावर ठरवायचे आपण आता पाहिले. कशावर ठरवायचे की प्रॉफिट झाला का लॉस झाला. कारण त्यांनी 400 रुपयाला खरेदी केली आणि 350 ला विकून टाकली. म्हणजे कोण ग्रेटर आहे सीपी ग्रेटर आहे. कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस पेक्षा कॉस्ट प्राइस ही काय मोठी आहे. आणि ज्यावेळेस सेलिंग प्राइस पेक्षा कॉस्ट प्राइस मोठी असते त्यावेळेस काय होतो लॉस होतो. म्हणून आपल्याला काय करावं लागेल लॉस इज इक्वल टू द्यावं लागेल. लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. पुरे सीपी किती आहे 400 आणि एसपी किती आहे 350 इज इक्वल टू 50. म्हणजेच काय लॉस इज इक्वल टू रुपीज काय 50. किती रुपये लॉस आहे तर 50 रुपये काय झालं लॉस झाला. कारण 40 रुपयाला आणलं आणि 350 रुपयाला काय केलं विकून टाकले. बरोबर ना. कारण की ते विकले त्याच्यातले 30 खराब झाल्या. 30 खराब झाल्यामुळे लॉस झाला. बरोबर 30 खराब झाल्यामुळे काय झाला लॉस झाला. म्हणजे या ठिकाणी काय प्रमोद मेक 50 रुपीज लॉस. प्रमोद मेक 50 रुपीज लॉस. या पद्धतीमध्ये काय करा त्याचा आन्सर लिहून काढा. प्रमोद मेक 50 रुपीज काय किंवा रुपीज 50 लॉस. लॉस काय झाला या ठिकाणी प्रमोद झाला किती रुपयाचा 50 रुपयाचा या ठिकाणी काय झाला लॉस झाला. त्यानंतर 6 नंबर आपण घेऊ. 6 नंबर शरद बॉट. शरद बॉट. शरदने काय खरेदी केलं शरद बॉट 1 क्विंटल ऑफ ओनियन्स. 6 नंबर 1 क्विंटल ऑफ ओनियन्स फॉर रुपीज 2000. किती रुपयाला 2000 रुपयाला काय करते नाही कांदे खरेदी केले. किती 1 क्विंटल. बरोबर. लेटर ही सोल्ड देम ऑल at the rate of rupees 18 per kilogram. बघा लक्षात घ्या. म्हणजे सीपी ऑफ 100 किलोग्रॅम 1 क्विंटल म्हणजेच काय 100 किलोग्रॅम 100 किलोग्रॅमला 100 किलोला 1 क्विंटल आपण असं म्हणतो. बरोबर नाही 100 किलोग्रॅमला 1 क्विंटल म्हणतो. म्हणजे सीपी ऑफ 1 किलोग्रॅम ओनियन इज इक्वल टू किती रुपीज 2000. 100 किलोग्रॅमची या ठिकाणी खरेदी किती आहे तर 2000 रुपये. आता काय झालं मला तिथे लेटर ही सोल्ड देम ऑल दॅट ॲट रुपीज 18 पर किलोग्रॅम. बरे मग आता काय केलं एसपी ऑफ काय सेलिंग प्राइस ऑफ 1 किलोग्रॅम इज इक्वल टू काय रुपीज 18. तरी रेट दिला आपल्याला. 1 किलोग्राम ची किंमत किती दिली विक्री किंमत 18 रुपये. किती किलोग्रॅम आपल्याकडे 100 किलोग्रॅम आहे. म्हणजे आता टोटल सेलिंग प्राइस काढावं लागेल. मग टोटल सेलिंग प्राइस म्हणून आपण इथं टोटल सेलिंग प्राइस बघा लक्षात द्या. टोटल सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 into 18. बरोबर 100 into 18 म्हणजे किती झालं 1800. बरोबर आहे. आणि मग आता आपल्या लक्षात आलं किती की 1800 आणि हा 2000 ही सीपी आहे लक्षात घ्या. खरेदी किंमत आहे. त्यांनी कांदे खरेदी केले 2000 रुपयाला. पण काय झालं नंतर ज्यावेळेस त्यांनी खरेदी केले त्यावेळेस भाव होता 2000 रुपये. म्हणजे सॉरी 1 क्विंटलला म्हणजे 1 किलोला किती रुपये भाव होता रे 20 रुपये भाव. 1 किलोला किती 20 रुपये. 100 किलोचे 2000 रुपये झाले. नंतर काय झालं त्याची किंमत कमी झाली.
कमी झाली तर त्याला किती रुपयाला विकायला लागला? 18 रुपयाला विकायला लागला. म्हणजे त्याला तो विकून किती रुपये झाले? 1800 रुपये झाले. म्हणजे सीपी जास्त आणि एसपी काय कमी. ज्यावेळेस सीपी जास्त, सीपी इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस, त्यावेळेस काय होतं या ठिकाणी आपल्याला माहित झालं आता लॉस होतो. म्हणजे तिथं लॉस कडे आपण लॉस इज इक्वल टू सीपी मायनस काय एसपी. सीपी किती आहे? 2000 आणि एसपी किती आहे? 1800 म्हणजे 200. काय म्हणतात आपल्याला लॉस इज इक्वल टू रुपीज 200. लॉस किती झाला? 200 रुपीज झाला. झालेलं का? आणि मग कसा प्रश्न विचारला बघा लक्ष द्या. देअरफॉर डिड ही मेक अ प्रॉफिट और लॉस इन लॉस, हाऊ मच वॉज इट. म्हणजे त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला? मग म्हणायचे ही मेक रुपीज 200 लॉस. त्याला काय झाला? रुपीज 200 काय झाला? 200 रुपीज एवढा त्या शरदला काय झाला? लॉस झाला. म्हणजे वर्ड प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळं आपण सुद्धा त्याचा आन्सर काय करा या पद्धतीमध्ये वर्ड प्रॉब्लेम मध्ये लिहून काढा. शरद मेक रुपीज 200 लॉस. करेक्ट. शरद मेक रुपीज 200 लॉस या पद्धतीमध्ये काय करा त्याचं आन्सर लिहून काढा. आता त्यानंतर शेवटचं बघा लक्ष द्या. 7 नंबर काय दिले? 7 नंबर मध्ये पाहू आपण. बघा 7 नंबर त्याच्यामध्ये आपल्याला कांताबाईचा विषय माहिती दिली. कोणाविषयी माहिती दिली आपल्याला? कांताबाई विषयी माहिती दिली 7 नंबर. बघा 7 नंबर त्यामध्ये आपल्याला कांताबाईने काय केलं या ठिकाणी? बॉट 25 साड्या खरेदी केल्या. किती? 25 फ्रॉम अ होलसेल मर्चंट. होलसेल ठोक व्यापाऱ्याकडून, ठोक विक्रेत्याकडून काय केलं? 25 साड्या खरेदी केल्या. आणि किती रुपयाला खरेदी केल्या? 10,100 रुपीज. सॉरी 10,000 रुपीज, 10,000 रुपयाला. अँड सोल्ड देम ऑर ॲट रुपीज 460 इच. एक साडी किती रुपयाला खरेदी केली? विकली त्यांनी 460 रुपयाला. बघा लक्ष द्या. सीपी ऑफ आता पहिल्यांदा सीपी लिहून काढा आपण त्याची. सीपी ऑफ 25 sarees is equal to rupees 10,000. म्हणजे सीपी माहिती झाला आपल्याला. सीपी लक्षात आपलं वरचं हे काय सीपी, इथं जसं सीपी आलं तसं इथं सुद्धा काय सीपी आहे. 25 साड्या खरेदी केल्या. आता त्या काय केल्या त्यांनी? विकून टाकल्या. म्हणजे एकाची एसपी तुम्हाला देऊन टाकू आपण. एसपी ऑफ 1 साडी इज इक्वल टू एका साडीची किंमत किती आहे? 460. एक साडी त्या 25 साड्या आणल्या. त्या 25 साड्यामध्ये एक साडी काय केली तिने? विकून टाकली. किती रुपयाला विकली? 460 रुपयाला विकली. टोटल एसपी किती झाले बघा. सगळ्या 25 साड्या विकल्यानंतर तिनं टोटल लावलं. किती रुपये मिळाले तिला? टोटल एसपी म्हणायचं आपण. टोटल एसपी बरोबर. एकूण विक्री किंमत किती झाली तिची? तर टोटल एसपी इक्वल टू आता किती साड्या आणल्या होत्या? 25 साड्या आणल्या. 25 गुणिले किती झाले? 460. 25 गुणिले किती? 460. म्हणजे या ठिकाणी आपल्या बाजूला काय करायचं? या ठिकाणी गुणाकार करायचं. 460 म्हणजे 25. 25 चा पड आपल्याला माहिती. डायरेक्ट 25 न गुणलं तरी चालतं किंवा 5 ने गुणा 2 ने गुणा. मी 25 न गुणतो 25 0 0. 25 सगळे किती झाले? 150. 4 किती झाले? 15. 25 चौक किती झाले? 100. 100 आणि 150 किती झाले? सॉरी 15 किती झाले? 115. म्हणजे 11,500 बरोबर नाही? 11,500. ही काय झालं बघा लक्ष द्या. ही सीपी झाली आणि ही काय झाली आपली? 11,500. ही झाली एसपी. म्हणजे आता इथं काय झालं की कांताबाईला या ठिकाणी जास्त पैसे मिळाले. तिनं किती गुंतवलेले? 10,000 रुपये गुंतवलेले. 10,000 गुंतवलेले तिला मिळाले किती? 11,500. म्हणजे कांताबाईला काय झालं या ठिकाणी? प्रॉफिट झाला. बरोबर. कांताबाईला काय झालं? प्रॉफिट झाला. आणि मग प्रॉफिट इज इक्वल टू काय म्हणतात आपला? प्रॉफिट इज इक्वल टू काय फॉर्म्युला? प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. एसपी म्हणजे सेलिंग प्राइस.
सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस. मग आता सेलिंग प्राइस किती आहे 11,500 आणि कॉस्ट प्राइस किती आहे 10,000. म्हणजेच काय झालं 1,500. म्हणजे प्रॉफिट इज इक्वल टू रुपीज 1,500. बस प्रॉफिट किती झाला 1,500 रुपीज एवढा काय झाला या ठिकाणी प्रॉफिट झाला कोणाला कांताबाईला. आणि मग हे सुद्धा काय करायचं आपल्या शब्दामध्ये लिहून काढायचं देअरफॉर कांताबाई गेट मेक प्रॉफिट रुपीज 1,500 इन दिस ट्रान्झॅक्शन. या ट्रान्झॅक्शन मध्ये या व्यवहारामध्ये कांताबाईला प्रॉफिट झाला आणि किती रुपये प्रॉफिट झाला 1,500. मग एकदम सोपे. कोणता फॉर्म्युला आपण यूज केला आपण फक्त दोनच फॉर्म्युले यूज केले प्रॉफिट इज इक्वल टू आणि लॉस इज इक्वल टू. बरोबर प्रॉफिट इज इक्वल टू आणि लॉस इज इक्वल टू. आधी आपण पहिल्यांदा टोटल एसपी काढली टोटल काय केलं या ठिकाणी कॉस्ट प्राइस तर आपल्याला दिली डायरेक्ट फक्त आपलं टोटल एसपी काही ठिकाणी काय करणार नाही आपलं टोटल एसपी काढणार. मग एसपी आणि सीपी आपल्याला ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की प्रॉफिट झाला का लॉस झाला. आणि मग त्यानुसार काय केलं आपण फॉर्म्युला घेऊन त्यांच्यामध्ये किमती ठेवून काय करायचं प्रॉफिट झाला का लॉस झाला ते आपण काय करायचं या ठिकाणी काढायचं आहे. या पद्धतीमध्ये इथं आज आपण प्रॅक्टिस सेट 31 हा काय होतो आपला पूर्ण होतो. पुढील लेक्चरमध्ये आपल्याला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट किंवा त्या प्रॉफिट लॉसच घ्यायचं थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये काय त्या ठिकाणी गणित ते गणित आपण काय करू या ठिकाणी पुढील लेक्चरमध्ये